जर भगवान परमात्मा व्यवस्थेकडे लक्ष दिलं असतं तर त्यांनी दुर्योधनाला दर्शन दिलं, तर त्यांनी व्यवस्थेचा त्याग करून म्हणजे दुर्योधनाचा त्याग करून त्यांनी अवस्था म्हणजे विदुर काकांची अशा श्रीमंतीची अवस्था बघून त्यांना दर्शन दिलं. ज्यावेळेस कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध निश्चित झालं त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्याला माहित आहे भगवान परमात्माचं पांडवांवर किती प्रेम आहे. मग त्यांनी पांडवांना वाचवण्यासाठी त्यांनी शिष्टाईचा असं निमित्त मानलं. तर शिष्टाई म्हणजे काय? शिष्टाई म्हणजे काय? मध्यस्थी. हा बरोबर. तर त्या दोघांचं मध्यस्थी म्हणजे आता समजा तुमची आणि यांची भांडण लागले तर आपले गणेश काकामध्ये येणार तुमची भांडण सोडवायला असं मत. आता भांडण जास्त भगवान परमात्मा दुर्योधनाकडे गेले आणि शिष्टाई मोडली. मग तसं लाखो लोक मरणार, जे पाप शिष्टाई मोडली तर सगळं पाप लागणार होते. मग दुर्योधनाने जर शिष्टाई मोडली तर सगळं पाप त्याला लागणार, हे पांडवांना लागणार. मग भगवान परमात्मा गेले आणि दुर्योधनाला कळली भगवान परमात्मा आपल्याकडे यायला लागले. मग दुर्योधनाने काय केलं, हस्तिनापुरात जितके रस्ते असतील तेवढे झाडून हे करून फुलं हाताळली. एका रात्रीसाठी महाल बांधला काका, महाल तिथे दास उभे केला. भगवान परमात्मा आले, त्यांचा गुडघे कपाय फुलात गेलता. मग आल्या दुर्योधनाने भगवान साष्टांग दंडवत घातला, मानात घेऊन गेले. मानात गेल्याबरोबरच भगवान शिष्टाचा प्रस्ताव मांडला. दुर्योधन म्हणला पहिला आपण पाहुणचार घ्यावा मग आपण प्रस्ताव विचार करू. नाही, भगवान परमात्मा मी ज्या कामाला आलोय ते काम व्हायला पाहिजे. मग ते म्हणलं काय मागायचं तुम्हाला मागा. ते म्हणले मला 5 गावं पाहिजे पांडवांना जगण्यासाठी, राहण्यासाठी, कारभार करण्यासाठी. बरं म्हणजे दुर्योधनाला काय वाटलं असे शादी गाव मागते सोलापूर असे गाव. मग देव पण आपला दीडशाना त्यांनी काय केलं, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशी मागितली. मग मागितलं आणि मग दुर्योधन रागात म्हणला पांडवांना सुईच्या टोप्या इतकी पण मी राहायला जागा देणार नाही. मग हेच भगवान परमात्मा पाहिजे दुर्योधन शिष्टाई मोडेल. मग भगवान परमात्मा निघाले. भगवान परमात्मा म्हणले दुर्योधन लगेच म्हणला पाहुणचार तर घेऊन जावा आपण. भगवान परमात्मा म्हणले मी पाहुणचार घेत नाही. ज्याच्या घरी त्याला दोष असतात किंवा कुणाच्या घरी जेवावं, ज्याच्यावर आपलं प्रेम असेल खूपच आपली आपत्ती काळ असेल तर जेवावं. लगेच भगवान परमात्मा विदुर काकांना म्हणतात आणि माता आंघोळी स्नानाला गेलता. तोपर्यंत भगवान परमात्मा गोडावाला हाक मारतात काकी ओ काकी. मग काकी तशाच पळत येतात आणि भगवान परमात्मा हात धरून त्यांना आत घेऊन येतात आणि भगवान परमात्मा बसायसाठी पाठ टाकतात पण स्वतःच ते बसतात. आणि काल विदुर काकाने भगवानाला म्हणून केळी आणलेली भगवानाला, तर भगवानासमोर केळी ठेवली आणि स्वतः पाठावर बसल्या आणि केळीच्या घर स्वतः खाऊ लागले आणि साली भगवान परमात्मा भगवान परमात्मा साली
मग ह्याच्यावरून कळतं विदुर काकांना तोपर्यंत विदुर काका येतात आणि बघतात तरी ते लगेच भगवान परमात्मा साष्टांग दंडवत करतात आणि म्हणतात माफी झाली आपली. तिथं योगी आपले हिमाचल प्रदेशवर आपले इतके ध्यान करतात आपण त्यांच्या स्वप्नात देखील जात नाही. आपण चक्क माझ्या घरी आला पण भगवान परमात्मा लगेच भगवान परमात्मा बसायची पाठ टाकतात आणि त्यांनी दुसरी केळी आली तर भगवान परमात्मा गळ करतात. पण ते म्हणतात काका मागाची जी केळी संपली खूप गोड होती ती केळी. म्हणजे बघू शकता भगवान परमात्मा सालीमध्ये पण छान लागत होती. त्याच्यावरून कळतं भगवान परमात्मा व्यवस्थेकडे पाठ नाही. शबरी माता लहान होती तेव्हा त्यांचं लग्न ठरलं होतं. त्यांना काय माहित नव्हतं. मग त्यांच्या वडिलांनी ना 2 म्हणजे बकरी आणलेली. मग ते आपले त्यासोबत खेळत ती बाबांना विचारलं तुम्ही हे का आणले. तर बाबा म्हणतात की मग काय बघ तुझं लग्न ठरलंय ते वर त्यानं मग त्यांना जेवायला काहीच नाही म्हणून हे आणले. ती म्हणली माझ्या लग्नासाठी यांच्या दोघांचा जीव का जावं. मग त्याच रात्री शबरी माता पळून जातात. मग पळून जातात आणि ते काय बघ सकाळी ज्या झाडाखाली प्राणी मेला असेल त्या झाडावर झोपायच्या आणि रात्री प्रवास करायचा. आणि एक वेळेस काय झालं त्यांना जाता एक आश्रम लागला आणि त्यांनी न सांगता तिथं झाडाचे हे करायच्या. मग ते रोज बघायचे ते त्या ऋषी बघायचे ते कोण येऊन इतकं साफसफाई करून जाते. मग त्या ऋषीने एकदा बघितलं जात. मग तेव्हा त्यांना बोलून मग त्यांना आशीर्वाद दिला तुला स्वतः रामचंद्र येऊन भेटणार तुला स्वतः तुझ्या. मग ते तेव्हापासून त्याचा पूर्ण वर्ष गेलं पण त्या तरी 100 वर्ष झालं तरी भगवान परमात्मा रोज फुलं हातरायचे फुलं असेल म्हणून ते उष्टी करून ठेवायचे. त्यावेळेस काय झालं सीता माता हरण झाली आपल्याला माहित आहे. राम आणि लक्ष्मण शोधायला निघाले त्यांना. मग या वेळेला त्यांना शबरी मातेची कुटी सापडली. मग तिथे ते गेले आणि त्यांनी बघितलं तर स्वतः आपल्या घरात राम आले. मग त्यांनी त्यांना उष्टी बोरं दिली. लक्ष्मणने ही उष्टी बोरं आहेत मी तर काय खात नाही तुम्हाला खायचे तर खा. ते म्हणले माझ्या भक्तांनी मला दिले मग मी तर खाणार. कारण त्याची अवस्था पण नव्हती शबरी मातेची तेवढी. त्यांनी व्यवस्था त्याचं इतकं भक्ती होती तेव्हा त्यांना इतकं हे झालं. पण ह्याच्यावरून अजून एक उदाहरण आपल्याला कळतं हे भगवान परमात्मा व्यवस्थापक नाही अवस्थापक. भगवान परमात्म्याला आपण प्रेमाने एक जर फूल ठेवलं तो आवडीने ठेवतो. तुम्ही पत्र पुष्पे वाहून काय नाही नुसतं तुम्ही दिखावा करता. भगवान परमात्मा तेवढं प्रेम पाहिजे प्रेमा. उस डोंगा परी रसन ये
तुकोबरांची अवस्था होती. जसं कन्या आपली माहेरला सासरला जाताना तिची अवस्था कशी असते, तसंच तुकोबरांची अवस्था मला देव कधी भेटेल, कधी मला देव दर्शन देईल याची अवस्था. तर अभंगाच्या प्रथम चरणात कन्या सासूला जाताना मग तिचं कसं अवस्था असते, तिला काय पूर्वी कसं व्हायचं, मुलगी कन्या लहान असताना तिचं लग्न व्हायचं, मग तिला काय सासरा कळतोय का सासू कळती, तसंच तुकोबरांची अवस्था झाली. मला देव कधी दर्शन देते. मग पूर्वी काय कसं व्हायचं, कन्या सासरा जाताना तिचं तोंड मागं असेल माहेरकडे, आणि माहेरकडे येताना तिचं तोंड मागं असेल. आणि आजकालच्या स्त्रिया बघितल्या दडीकडे तोंड नाही तर तिकडे नाही, गाडीत कुठं तर दुसरीकडे तोंड मध्ये बघत असते. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तर एक वेळेस काय होतं, एक स्त्री असते, तिला काय मुलबाळ एक वेळेस काय झालं, ती सगळ्या देवांना नमस्कार केला. मग ती म्हणते सगळ्यांना नमस्कार केलं का मला मुलं सोयला झालं. ते म्हणले तू पंढरपूरच्या पांडुरंगाला नमस्कार केलं का, तो नवसाला पावणारा देव. मग ती काय गेली एक वेळ नामदेव बैरी गेली आणि म्हणली मला जर मूळ झालं मी तुमच्या 5 वाऱ्या करेन. मग तर ती गेली, मग तिला वर्षांनी मूळ झालं. मग तिने पहिली वारी केली, दुसरी वारी केली, तिसरी पण केली, चौथी केली.
पाचव्या वारीला काय करते ती मुलाला घेऊन जाते. पंढरीची वारी आहे मग ते नामदेव पायरीपाशी जातात आणि तोपर्यंत मोठा गजर करत काय बरं ज्ञानोबा भजन सगळ्यात भजन करत ना. दिंडी त्या दोघांची म्हणून जाते मुलगा इकडं आई इकडं त्या दोघांची पण चुकामुक होती आणि लगेच मग ती विचारते की दिंडी पुढे गेली तोपर्यंत पोरगा इकडं आईला शोधत आणि आई मुलाला शोधत मग ती विचारते माझा मुलगा बघितला बारका होता असं त्यांनी घातलं मग तशी त्याची पण चुकामुक आणि मग आपण आता आईला म्हणलं आपण तुला 10 लाख रुपये देतो तुझ्या मुलाला सोडून दे आई सोडेल का नाही. मुलाला म्हणलं तुझ्या आईला सवय आहे, तुला मी चांगली आई देतो मग ती सोडेल का मग अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगितलं जीवना वेगवेगळी मासळी तैसा तुका कळमळी. तर मासं पाण्यातनं बाहेर निघल्यावर किती उशीर जगतो 1 तास एक क्षण पण नाही झालं काढले बाहेर. मग तसं तुकोबरायची अवस्था झाली मला कधी देव भेटेल आणि कधी त्यांच्या चरणावर पडेल असं त्यांची अवस्था झाली. मग चरण सोडवायचं राहिलं जीवना वेगळी माणसं तैसा मालकं झाला जीवना वेगळी
मालकाबद्दल बोलायचं काय ताट्या. गोंदवलेकर महाराज आज आयोजित कुणी केलं हा आयोजक नियोजन आयोजक नियोजन यांचे आभार. वाढपे मंडळी. भजन घ्या, भजन घ्या. भजन घ्या. माझे गुरु आचार्य ज्ञानेश्वर महाराज उद्धवणार माझे गुरु गणेश महाराज दरस यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे आई वडील यांच्या चरणी अर्पण करतो. भजनी मंडळ सह्याद्री यांच्या चरणी अर्पण करतो. आचार्य सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या पण चरणी अर्पण करतो. यांच्या चरणी सगळ्यांच्या अर्पण करतो. याची दान एकदम वरचं हां बंद बरोबर केलं हां वरचं एकदम आता बंद केलं हां तीच लाईटचं लावा हां ते लावा महाराजांची आधी गणपतीची घेऊ महाराजांची कधी म्हणायचं गणपती झाल्यावर या सर हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम रूपाजयाची सर्वांगी सुंदराची कंठीरते मापुराची देव मंगल जन्माते मन कामना पूर्ती जय देव गौरी कमला वंदनाची मोठी केशरा मोठ शोभतो मला कोरे चंडी भाषेला
जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति कामना पूर्ति जय देव जय देव पर परिवल वंदना सरल सुंदर वक्र नैना आश्रामा पाए सजना संकल्पी पावावे स्वामी रक्षावे जय देव जय देव श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो भवभरि संवरि माया जीव आगम रहित बसारा रहित बसारा वारुणि निजरा हमारा जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो भवभरि संवरि माया राम परात्पर चिन्मय कानि चिन्मय कानि मुख सविता मंगली वाणी जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो भवभरि संवरि माया जगज्जीवन प्रभु मंगल नाम नाम रूपाधिक अभिराम जय जय आरती श्री गुरु राया सद्गुरु राया नमितो भवभरि संवरि माया गाली लोटांगन सत्राणि उत्तानि ओंकार वदने एक विठ्ठलाची माना
सदा वसंतं वरदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमाने सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मानंद आनंद परब्रह्म सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। जय जय श्री राम। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। इथं ते अगोदर महाराज अगोदर बरंच सगळ्याला महाराजांचं आजच्या दिवसाचं प्रवचन मी वाचून दाखवतो. सगळ्यांनी या ठिकाणी खाली बसून घ्या. 24 एप्रिलला महाराजांचं जे प्रवचन झालं ते या ठिकाणी मी वाचून दाखवतोय. सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे. संतांचे होणे म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे हे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवित असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाची गाडी कुठून आले. मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकले आहे म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही. कारण तो देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देवच नाही म्हणून म्हणतो. मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते. जेव्हाही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय तशी तळमळ राहणार लागणार नाही. आपण संतांची होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणीच नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे. ते वागतील तसे नाही वागू नये. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाची आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण आहे. हवे पण नाहीचे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेत असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्याची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरुने सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या होय. याहून वेगळे काही करण्याची गरज नाही असे न वाटावे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते. पण ते जात नाहीत असे गोठून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतीलच. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊन न देणे इतके जपले पाहिजे. म्हणजे संतांचे होणे म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणे होय. जय 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 रघुवीर समर्थ. मोक्ष प्राप्तीचे रहस्य. सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्याची खरी तीव्र इच्छा असते त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या घोर कलियुगात
उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि राम नामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती होय. सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धारून गेले आहेत. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात. आणि काम, क्रोध आदी षडरिपू परमार्थाला विघातक असे दंभ, अहंकार आपोआप लय जातात. सत्संगाचा महिमा खरोखरच अपार आहे. संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, रामनाम स्मरण आणि सदुपयोग चालत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्यांचे चित्त परमात्म्याची तर होऊन जाते. विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो आणि वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच खरा उपाय आहे. उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड राम नामस्मरण चालू असावे. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परमपापी आहे. माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही. हे दयाळवा, या भवसागरातून मला शीघ्र पारणे. मला संतती, संपत्ती, ऐहिक सुख, समाधान काहीच नको. मला तुझ्या चरणाची दृढ भक्ती असू दे. माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम असू दे. माझे कान तुझी कथा ऐकून, माझे मस्तक तुझ्या चरणी नतमस्तक होऊ दे. माझ्या हाताने तुझी पूजा घडो, माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो. रामा, मी अज्ञानी आहे, विवेकशून्य आहे. तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे. श्रीरामा, तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही. मला माता, पिता, आप्त, जीवलग सर्व तूच आहेस. हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझे रक्षण कर. अशी तळमळून प्रार्थना करून अनन्य भावे रामाला शरण जावे. पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये. पाप कर्माकडे वळूही नाही. जननिंदेचा खेद मानू नये. जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी. बायका, मुले, घरदार, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी सर्व गोष्टी मिथ्या असाव्यात, अशाश्वत आहेत हे समजून राहावे. एक भगवंत तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र राम भजनातच आपला काळ घालवावा. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंदा. प्रभो नायका मागणे आता. ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. दयाचा जनी जन्म नामात झाला, दयाने सदा वास नामात केला. दयाच्या मुखी सर्वनाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज ब्रह्म चैतन्य मूर्ती महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राजा राम. पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. पावन सीताराम. एक माळा श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय
राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय